उपासना कार्यक्रमातील या नवीन भागात आपले स्वागत आहे. आपण बायबलचा सुरुवातीपासून अभ्यास करण्याचा एक सुंदर प्रवास सुरू केला आहे. सध्या आपण बायबलच्या पहिल्या पुस्तकाचा म्हणजेच उत्पत्तीचा अभ्यास करत आहोत. पहिल्या भागात देवाने आकाश, पृथ्वी आणि त्यावर राहणाऱ्या सजीवांची किती अद्भुतपणे निर्मिती केली हे आपण आधीच पाहिले आहे. त्याच्या सर्व निर्मितीमध्ये मानव सर्वात बुद्धिमान आणि विशेष म्हणून उठून दिसतो. मानवजातीच्या उत्पत्तीबद्दल विविध सिद्धांतात मांडत असले तरी पवित्र शास्त्र आपल्याला एक दैवी प्रकटीकरण देते की देवाने स्वतः मानवाला आपल्या प्रतिमेत निर्माण केले. आजच्या भागात आपण पवित्र शास्त्रामधून मानवाच्या निर्मितीबद्दल शोध घेऊ आणि शिकू की देवाने मानवजातीला कसे घडवले आणि आपल्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. यामुळेच आपण त्याच्या सर्व निर्मितीमध्ये अद्वितीय ठरलो. तर चला आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आमच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 1 आणि 26 ते 31 या वचनांवर अभ्यास करणार आहोत. प्रियांनो, आज आपण मानवाची निर्मिती कशी झाली याबद्दल पाहण्याचा प्रयत्न करणार. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 वचन आपण वाचूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवितील. कदाचित आपल्या समोर पहिला प्रश्न असा असेल की मानवाची निर्मिती कशी झाली आणि त्याबाबत पुढील अध्याय सांगेल आणि त्यांना प्रभुत्व मिळावे. देवाने त्याला पृथ्वीवर प्रभुत्व दिले आणि मला वाटत नाही की याचा अर्थ देवाने त्याला एदेन बागेसाठी एक प्रकारचा गौरवशाली माळी बनवले. आदामाला प्रचंड अधिकार देण्यात आला होता. आपल्याला थोड्या वेळाने कळेल की देवाने त्याला दिलेल्या या निर्मिती सापेक्ष काही गोष्टी त्याने करायच्या आहेत. आता आपण पुढील वचन वाचूया. उत्पत्ती पहिला अध्याय आणि 27 वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. या ठिकाणी आपल्याला मानवाच्या निर्मितीची साधी वस्तुस्थिती दिसते. ही तिसरी वेळ आहे जेव्हा आपल्याला 12 हा शब्द सापडतो, ज्याचा अर्थ शून्यातून निर्माण करणे असा होतो. म्हणून आपण पाहतो की मनुष्य निर्माण झालेला आहे. तो काहीतरी नवीन असा आहे. 12 हा तोच शब्द आहे जो उत्पत्तीच्या पहिल्या वचनात आलेला आहे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. त्याने भौतिक विश्व निर्माण केले. नंतर त्याने जीवन निर्माण केले. उत्पत्ती पहिला अध्याय आणि 21 या वचनात आपण पाहिले होते की प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. आता आपण पाहतो की देवाने मनुष्य निर्माण केला. म्हणून देवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले. देव आपल्याला पुढील अध्यायात मानवाच्या निर्मितीची तपशीलवार माहिती देईल आणि यावरून आपण पाहू शकतो की देवाने विश्वाच्या निर्मितीबद्दल बरेच काही सोडले आहे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. ही त्याने आपल्याला दिलेली सर्व माहिती आहे आणि आपण त्याबद्दल फक्त तेच जाणून घेऊ शकतो. तो आम्हाला आणखी तपशील देऊ शकला असता, परंतु त्याने तसे केले नाही. तो त्याच्या निर्मितीच्या फक्त एकाच कृतीबद्दल अधिक तपशीलवार सांगेल आणि ती म्हणजे त्याने केलेली मानवाची निर्मिती. तुम्हाला माहिती आहे का त्याने असे का करावे म्हणून? याचे कारण असे आहे की ही नोंद मानवासाठी लिहिली गेली होती. देवाची इच्छा होती की मानवाने त्याच्या निर्मितीबद्दल जाणून घ्यावे
जणू काही देव म्हणत होता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्मितीकडे लक्ष द्यावे आणि विश्वाच्या निर्मितीबद्दल अंदाज लावू नये अशी माझी खूप इच्छा आहे. हे वचन आपल्याला काहीतरी जबरदस्त सांगते. म्हणून देवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण केले. मी तर म्हणेन की हे देवाच्या वचनातील एक महान विधान आहे. मी यासारख्या अद्भुत गोष्टीची कल्पना करू शकत नाही. याचा अर्थ काय? बघा, माणूस देवासारखा आहे मला वाटतं, त्रैक्यासारखा. कदाचित लगेच कोणीतरी म्हणेल, अरे मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुमचा अर्थ असा आहे की माणूस शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या एक प्राणी आहे. हो, मला ते खरे वाटते. पौल थेसलोनिकेकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये तेच म्हणतो, शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. प्रियानो, हे जरी खरे असले तरी पुढील अध्यायात प्रवेश केल्यावर आपल्याला कळेल की याचा अर्थ यापेक्षाही जास्त आहे. मला वाटते की ही वस्तुस्थिती आहे की माणूस एक व्यक्तिमत्व आहे आणि एक व्यक्तिमत्व म्हणून तो स्वतःची जाणीव ठेवतो आणि तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. तो एक स्वतंत्र नैतिक घटक आहे. वर पाहता मानवजातीमध्ये ही एक अद्वितीय गोष्ट आहे. देवाने स्वतःच्या प्रतिमेत माणसाला निर्माण केले याचा अर्थ असा आहे असे मला वाटते. नर व नारी अशी ती निर्माण केली. या वचनांमध्ये आपल्याला पुरुषाची निर्मिती कशी झाली आणि स्त्रीची निर्मिती कशी झाली याची माहिती दिलेली नाही. दुसऱ्या अध्यायात येईपर्यंत आपल्याला ते सापडणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की देवाचा आपल्याला या महान विश्वाच्या निर्मितीबद्दल तपशील देण्याचा हेतू नव्हता, ज्यामध्ये आपण आहोत, किंवा त्याने आपल्याला त्या संदर्भात आणखी एखादा दुसरा अध्याय दिला असता. परंतु तो निर्माण करता आहे, याशिवाय तो दुसरे कोणतेही स्पष्टीकरण देत नाही. याद्वारे आपल्याला इब्री लोकास पत्राच्या 11व्या अध्यायात आढळणाऱ्या सर्व महत्त्वाच्या सत्याकडे परत आणते. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय वचन 3 या वचनात लिहिलेले आहे, विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. आज आपण पाहतो त्या गोष्टी अशा गोष्टींपासून बनवल्या गेल्या ज्या आधी अस्तित्वात नव्हत्या. निर्मिती शून्यातून बनवली गेली. कदाचित कोणीतरी म्हणेल, ते आणखी स्पष्ट करा. प्रियानो, मी ते स्पष्ट करू शकत नाही आणि उत्क्रांती देखील ते स्पष्ट करत नाही. उत्क्रांतीने कधीही या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही की शून्यातून काहीतरी कसे काय बनू शकते. ते नेहमीच एका छोट्या अमिबापासून किंवा केर कचऱ्यातून किंवा समुद्री शैवालाच्या छोट्या तुकड्याने किंवा झाडावर असलेल्या प्राण्यांपासून सुरू होते. आपल्या अंतःकरणाला सुरुवात करण्यासाठी काहीतरी आवश्यक असते. पण पवित्र शास्त्र शून्यातून सुरुवात करते. देवाने निर्माण केले, हे या अध्यायाचे जबरदस्त प्रकटीकरण आहे. हे आकाश, ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. हे आकाश, ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. आता आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 28वें वचन वाचणार आहोत. उत्पत्ती पहिला अध्याय 28वें वचन. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी
व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. आपण येथे पाहतो की देवाने या प्राण्याला काहीतरी असामान्य दिले आहे. प्रथम तो मानवाला म्हणतो, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. जेव्हा तो स्त्री निर्माण करतो तेव्हा आपण त्याला याचा पुनरुच्चार करताना दिसेल. देवानेच लैंगिकतेचा विषय मांडला असे दिसतंय. आपल्या पिढीला वाटते की त्यांनीच हा एक नवीन शोध लावला आहे, लैंगिकतेचा शोध लावला. देवाने येथे अगदी सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला आहे. खरं तर मानवजातीला या विश्वात आणण्यासाठी देवाने 4 पद्धती वापरल्या आहेत. एक मार्ग म्हणजे प्रत्यक्ष निर्मिती, ज्याने आदाम निर्माण केला. दुसरा मार्ग म्हणजे अप्रत्यक्ष निर्मिती, ज्याने हव्वेला जन्म दिला. तिसरा मार्ग म्हणजे कुमारीपासूनचा जन्म, आणि या प्रकारे येशू ख्रिस्त मानवी कुटुंबात आला. चौथा मार्ग म्हणजे नैसर्गिक पिढी, आणि हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. आपण नैसर्गिक पिढीला अशा पातळीवर आणले आहे की देवाचा कधीही असे करण्याचा हेतू नव्हता. देवाने मनुष्याला पुनरुत्पादनासाठी निर्माण केले. हे एक अद्भुत गौरवशाली सत्य आहे, आणि ते आता मानवाप्रमाणे घाणेरडे, ओंगळ, किळसवाने बनवायचे नाही. लोक घाणेरडे अश्लील पुस्तके लिहित आहेत आणि त्याला साहित्य म्हणत आहेत. ते घाणेरडे अश्लील गोष्टी तयार करत आहेत आणि त्याला कला म्हणत आहेत. काही टीकाकार याविरुद्ध बोलू लागले आहेत, आणि त्यासाठी आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. ते असे म्हणत आहेत की ज्याला कला म्हणतात त्यातील बरेच काही विद्रोहात्मक आणि घृणास्पद आहे, आणि ती अजिबात कला नाही. जगात ते अश्लीलतेशिवाय दुसरे काहीही नाही, आणि ते फक्त सर्वशक्तिमान पैशासाठी केले जाते. अशा प्रकारे लैंगिकतेचा दुरुपयोग व्हावा असा देवाचा कधीही हेतू नव्हता. देवाने या माणसाला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले. देव हा मूलतः वैयक्तिक अस्तित्व आहे, आणि मानवाला अमर आत्मा देऊन त्याने त्याला एक खरे व्यक्तिमत्व देखील दिले. मानवाला स्वतःची जाणीव आहे, त्याच्याकडे स्वतंत्र निवड करण्याची शक्ती आहे, आणि त्याच्याकडे एक विशिष्ट नैतिक जबाबदारी आहे. तो देवाच्या प्रतिमेत आहे. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. देव मानवाला पुनरुत्पादनाने पृथ्वी भरण्यास सांगतो, आणि लक्षात घ्या की तो व्यापून टाका हा शब्द वापरतो. हा एक मनोवेधक शब्द आहे, आणि तो असे दर्शवितो की ही पृथ्वी आधी इतर प्राण्यांनी वसवली होती. जे काही प्राणी होते ते मानव निर्माण होण्यापूर्वीच नाहीसे झाले होते. पुढे आपण पाहतो की देव मानवाला सांगतो की पृथ्वीला सत्तेखाली आणा. माझ्या मते हल्लीच्या काळात शिक्षण आणि वैज्ञानिक शोधाचा हाच आधार आहे. नीतिसूत्रे 25वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये म्हटले आहे, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचे गौरव आहे, पण एखाद्याचा शोध लावणे यात राजांचा गौरव आहे. देव पृथ्वीत हिरे लपवतो, आणि देव खजिना देखील अशा ठिकाणी ठेवतो जिथे मानवाला ते शोधावे लागते. आणि माझा असा विश्वास आहे की आज ज्ञानाबद्दलही हीच वास्तविकता आहे. मला वाटते की देवाच्या वचनाच्या अभ्यासाबद्दलही हीच वास्तविकता आहे. देवाची इच्छा आहे की आपण प्रयोगशाळेत जाऊन टेस्ट ट्यूब आणि सूक्ष्मदर्शक वापरावे, परंतु दुर्दैवाने माणूस अणुबॉम्ब घेऊन बाहेर पडतो, आणि तो सध्याच्या काळात मानवी कुटुंबाचा नाश करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रभुत्व गाजवा किंवा सत्ता चालवा ही देवाची मानवासाठी सूचना आहे. आदाम हा केवळ गवत कापण्यासाठी माळी नव्हता. मानवाला या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी निर्माण करण्यात आले होते. मला वाटते की आदाम हवामान नियंत्रित करू शकत होता, जसे आपण आपल्या घरातील एअर कंडिशनिंग नियंत्रित करतो. त्याने या पृथ्वीवर राज्य केले. हे आपण प्रभू येशूमध्ये पाहतो. जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर होता तेव्हा त्याचे निसर्गावर नियंत्रण होते. तो वादळाला म्हणू शकत होता, शांत रहा. त्याने 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन लोकांना खाऊ घातले. माझ्या मते आदाम त्याच्या पतनापर्यंत
हे सर्व करू शकला होता. पतनाच्या वेळी मात्र देवाने त्याला दिलेले वर्चस्व त्याने गमावले. आता आपण उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 29 हे वचन वाचूया. उत्पत्ती 1 अध्याय 29 वचन. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ही तुमचे अन्न होतील. या वचनावरून मी असे गृहीत धरतो की मनुष्य सुरुवातीला शाकाहारी होता आणि जलप्रलयानंतर मनुष्य मांसाहारी झाला. आता आपण उत्पत्ती याचा 1 अध्याय 30 आणि 31 ही वचने वाचूया. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयास देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. या वचनांच्या द्वारे आपण उत्पत्तीच्या 1 अध्यायाच्या शेवटी आलो आहोत आणि या टप्प्यावर सारांश देणे योग्य ठरेल. येथे आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? यापैकी एक गोष्ट म्हणजे येथे देवाचा उल्लेख 32 वेळा केलेला आहे. पवित्र शास्त्र देव आहे हे सिद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही. का नाही? कारण तो म्हणतो स्तोत्र 14 आणि त्याच्या 1 वचनामध्ये की मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. पवित्र शास्त्र हे आध्यात्मिक, धार्मिक, मुक्तीचे सत्य प्रगट करण्यासाठी लिहिलेले पुस्तक आहे आणि ते केवळ विश्वासानेच आपल्याला मिळते. म्हणून आपल्याला येथे ही वास्तविकता कळते की देवच निर्मिती करणारा आहे. या 1 अध्यायात आपण देवाचे ऐक्य, सामर्थ्य आणि व्यक्तिमत्व पाहतो. रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये पौलाने नेमके हेच लिहिलेले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत. त्या कशा स्पष्ट दिसतात? निर्मित गोष्टींद्वारे समजले जाण्याद्वारे, तसेच त्याची शाश्वत शक्ती आणि देवत्व याद्वारे देखील, जेणेकरून त्यांच्या समोर कोणतेही निमित्त राहणार नाही. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देवाने तुम्हाला त्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले आहे. या अध्यायात आपण काही इतर सत्य देखील पाहतो. ते बहुदेववाद करते. एक देव निर्माण करते. दुसरे म्हणजे ते पदार्थाचे सार्वकालित्व नाकारते. पहिले शब्द आहेत प्रारंभी आणि त्या सर्वांना सुरुवात होते. प्रियांनो, एक काळ असा होता की विज्ञानाने पदार्थाचे सार्वकालित्व शिकवले होते. तरीही हे खरे आहे. तिसरे म्हणजे हा अध्याय सर्वेश्वरवाद नाकारतो. देव सर्व गोष्टींपूर्वी आहे आणि तो त्यांच्यापासून वेगळा आहे. आणि चौथे म्हणजे ते नियतिवाद नाकारतात. देव त्याच्या इच्छेच्या स्वातंत्र्यात कार्य करतो. शेवटी मी अध्याय 1 मधील उल्लेखनीय वैशिष्ट्ये सांगतो आणि ते आहे: 1 क्रम, 2 प्रगती, 3 तत्परता आणि 4 म्हणजे परिपूर्णता. प्रियांनो, या ठिकाणी आपण आपले अध्ययन संपवित आहोत. माझी खात्री आहे की आजच्या अध्ययनाद्वारे आम्हाला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. देव करो आणि या सर्व गोष्टी आणि मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ठसले जावो आणि आमच्या जीवनाच्याद्वारे आमच्या निर्माणकर्त्याला गौरव मिळत राहो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमची भेट घेणारा देव आहेस. तुझ्या वचनांच्याद्वारे प्रभूजी तू आमच्याशी बोलतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतो, यासाठी की प्रभूजी आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकवू नये, आम्ही योग्य मार्गावरती राहावं आणि बापा आमच्या जीवनाच्याद्वारे आम्ही तुला आनंद देण्याचा प्रयत्न करावा. होय प्रभूजी, आम्ही ही निर्मिती पाहत असताना अनेक गोष्टी तू आमच्या समोर ठेवल्यास. प्रभूजी, या सर्व आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आम्हाला ठाऊक आहे आम्ही अशक्त आहोत, परंतु आमचं अशक्तपण दूर करणारा तू आमचा जिवंत देव आहेस आणि म्हणूनच आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. यात्रिका यात्रिका चालली घटिका
प्रियांनो, आजच्या भागातून आपल्याला उत्पत्ती अध्याय 1 मध्ये प्रकट झालेल्या गहन सत्याची आठवण होते की स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता देवाने स्त्री आणि पुरुषाला आपल्या प्रतिमेत निर्माण केले. त्यांना जीवन, उद्देश आणि सर्व सृष्टीवर अधिकार दिला. मानवजातीला वेगळे केले गेले, केवळ पृथ्वीचे काळजीवाहू म्हणून नाही, तर देवाच्या स्वभावाचे प्रतिबिंब म्हणून, ज्यांना विवेक, इच्छाशक्ती आणि नैतिक जबाबदारी दिली गेली. देवाने बनवलेली प्रत्येक गोष्ट चांगली आणि परिपूर्ण होती, जी निर्मितीमध्ये दैवी सुव्यवस्था, प्रगती आणि उद्देश दर्शविते. त्याने मानवजातीला फलदायी होण्यासाठी, वाढण्यासाठी आणि पृथ्वीवर शहाणपणाने राज्य करण्यासाठी आशीर्वाद दिला. हा अध्याय पुष्टी करतो की निर्मिती ही निसर्गातील एक अपघात नव्हता, तर देवाच्या सार्वभौम इच्छेचा आणि सर्जनशील शक्तीचा परिणाम होता. प्रियांनो, आपण हे सत्य आपल्या हृदयात बाळगूया की आपण देवाच्या प्रतिमेत अद्भुतपणे घडवले गेलो आहोत आणि त्याच्या निर्मितीची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे. मला आशा आहे की आजचा अभ्यास आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वाद ठरला आहे. पुन्हा भेटूया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. निर्मितीच्या वेळी देवाने प्राणी जीवन 5व्या दिवशी निर्माण केले. आजचा प्रश्न: मानवजातीला या विश्वात आणण्यासाठी देवाने किती पद्धती वापरल्या आहेत? ए 3, बी 4, सी 2, डी 1च. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा WhatsApp करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.